आज पोटनिवडणुकीपासून आपण पोटनिवडणुकीमध्ये सर्वांनी मतरूपी आशीर्वाद दिला, प्रेम दिलं। त्या भागाचं पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचं लोकप्रतिनिधी करण्याची आणि या प्रतिनिधित्व करण्याची संधी मला आपण सगळ्यांनी दिली आणि त्या भागाचं लोकप्रतिनिधित्व करत असताना नक्कीच मी असेल, प्रशांत मालक असतील, त्या भागातील अनेक समस्या त्या ठिकाणी निर्माण झाल्या होत्या। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये आपण बघतोय ज्या गोष्टीवरती आतापर्यंत पाण्यावरती अनेक विविध गोष्टीवरती राजकारण करत आतापर्यंत होत गेलं होतं, परंतु त्या सगळ्या गोष्टी आज या ठिकाणी सुरुवात करून काही पूर्ण करून आज परत दुसऱ्या राजकारणाला, या दुसऱ्या पर्वाच्या राजकारणाला सुरुवात झालेली आहे। बंधूंनो, आतापर्यंत आपल्याला फक्त आश्वासनं मिळत गेली, आश्वासनाची पूर्तता आतापर्यंत कधीच झाली नाही। आश्वासनं आणि योजना या कागदावरती राहिल्या, परंतु त्या ठिकाणी त्या योजना असतील, विकास कामं असतील, ही आतापर्यंत कधीच त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघात अवतरली नाहीत। आपण बघतोय आतापर्यंत आपण बघत आलोय की हे बघत असताना गेल्या 3 टर्म आपण बघतोय खरं म्हणजे दिवंगत माणसावरती टीका करणे ही आमची आणि मोठ्या मालकांनी दिलेली संस्कृती ही नक्की नाही आहे। परंतु आज त्या ठिकाणी विरोधक टीका करण्याच्या नादामध्ये बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आज आपल्याला लोकांना, जनतेला सांगण्याचा प्रयत्न करतात। खोटा नरेटिव्ह, खोट्या गोष्टी या ठिकाणी लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतात, म्हणून त्या गोष्टीला सुद्धा उत्तर देणं हेही बी क्रमप्राप्त आहे। मंगळवेढ्याच्या 24 गावच्या उपसा सिंचन योजनेच्या बाबतीत जर बघितलं, सुरुवातीला ती योजना तेल दोंडा 40 दोंडा या नावावर होती, त्याच्यावरती 20 वर्ष गेले, परत त्या योजनेला नाव दिलं 35 गावची आणि 35 गावची करत करत आज ती 24 गावची उपसा सिंचन ही खरी ठरली। आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं विरोधकांनी की या योजनेची 2014 लाच मंजुरी होती। मग 2014 ते 21 आमदार कोण होतं? का योजना झाली नाही? का काम पूर्ण झालं नाही? का कामाची सुरुवात झाली नाही? मग त्या कामाला आतापर्यंत टोकन आलं। आता काल भाषणात सगळे त्या ठिकाणी त्या बरेचशे दक्षिण भागातले लोक सांगतात की टोकन म्हणजे काय आहे दादा, आम्हाला सांगा, टोकन म्हणजेच आम्हाला माहित नाही। आणि त्या लोकांनी परत सांगितलं या योजनेला त्या ठिकाणी फक्की मारली होती, सर्वे केला होता, परंतु आम्हाला परत कळालं ती सुद्धा विठ्ठल कारखान्याची कर्मचारी आहेत, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सांगितलं गेलं। मग बंधूंनो, किती दिवस आपण दिशाभूल करणार आहे? किती दिवस त्या ठिकाणी लोकांच्या भावनेशी आपण खेळणार आहे? बंधूंनो, पांडुरंग परिवाराने आपल्या सगळ्यांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने या ठिकाणी विश्वास टाकला। पोटनिवडणुकीपासून आतापर्यंत जवळजवळ 3000 कोटीपेक्षा जास्त निधी या मतदारसंघामध्ये आणण्याचं काम आपण केलेलं आहे। बऱ्याचशा पाणी असेल, रस्ते असेल, वीज असेल, या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत। आपल्याला कालावधी 2.5-3 वर्षाचाच मिळाला, एवढ्या कालावधीमध्ये सुद्धा या ठिकाणी आज आपण बघतोय RDSS मधून जवळजवळ 450 कोटी रुपये खर्च करून पंढरपूर मंगळवेढामध्ये मतदारसंघामध्ये ज्या ज्या विजेच्या समस्या आजपर्यंत येतात त्या समस्या येणाऱ्या 20-25 वर्षापर्यंत कधीच समस्या येणार नाहीत, अशा पद्धतीची कामं आज त्या ठिकाणी चालू आहेत। बंधूंनो, 9 सबस्टेशन
त्या ठिकाणी आपण नवीन तयार करतोय 11 सबस्टेशन. त्या निमित्तानं जी जुनी आहेत त्याची क्षमता वाढवण्याचं काम आपण या निमित्तानं करतोय. शिवाय ज्या ज्या ठिकाणी कुठं तारा गंजलेले आहेत, पोल कुठं तुटलेले आहेत, अशा ठिकाणचे सुद्धा त्या ठिकाणी केबलिंग बंद करणे, त्या ठिकाणी पोल बदलणे, अशा पद्धतीची कामं या निमित्तानं करतोय. RDSS मधून जवळजवळ आतापर्यंत 400 DP आणि जिल्हा नियोजन मधून 200 DP असे 600 DP खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये आपण देण्याचं करतोय. बऱ्याचशा गावांना मी गेल्या विचारतोय की या 3 वर्षात DP किती आले आणि मागच्या 10-11 वर्षात 12 वर्षात DP किती आले. त्यावेळेला लोक सांगतात दादा 10 वर्षात आम्हाला एक सुद्धा DP आला नाही, पण तुमच्या काळात 2 DP आले, 3 DP आले, एक छोटं गाव असलं तरी 1 DP तरी आला, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सांगितलं जातंय. आज विजयच्या बाबतीत बघतोय, रस्त्याच्या बाबतीत त्या ठिकाणी मुख्य रस्त्याची कामं आपण करतोय. त्या मतदारसंघातील जवळजवळ 540 किलोमीटर लांबी ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. त्यापैकी 380 किलोमीटरची लांबी या ठिकाणी आपण पूर्ण करतोय. आज या मतदारसंघामध्ये बघत असताना प्रामुख्याने मुख्य रस्ते तर करतोय, परंतु सगळ्यात मोठी अडचण आणि महत्वाची अडचण म्हणजे वाड्या वस्त्याला जोडणारे रस्ते. आज प्रमुख मार्गानं आपण आठवड्यातनं 3 वेळा 4 वेळा जरी जात असलं, परंतु वाड्या वस्त्यावरून गावात यायला किंवा मुख्य मार्गाला यायला, तालुक्याला जायला आपल्याला दिवसातून 1 वेळा किंवा 2 वेळा यावं लागतंय. खरी अडचण मुख्य रस्त्यापेक्षा सुद्धा वाड्या वस्त्यावरच्या रस्त्याची अडचण आहे, ही मी जाणतोय. बऱ्याचशा ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं जात आहे की शिरगावला गेल्यानंतर त्याही ठिकाणी सांगितलं 10 लाख रुपये त्या रस्त्याला आपण दिलेले, पण 10 लाखाची कमाल म्हणजे आज त्या ठिकाणी 10 लाखामध्ये आज आपण बघतोय की त्या ज्या फळबाग आहेत त्या डाळिंबाचं पीक त्या ठिकाणी पहिल्यांदा बैलगाडीत घालायचं, डाळिंब काढायचे, बैलगाडीत घालायचं, कॅनलला न्यायचे आणि कॅनल मधनं टमटम मधनं घ्यायचे आणि त्या ठिकाणी मुख्य रस्त्याला जाऊन त्या ठिकाणी त्या टेम्पो मध्ये टाकायचं. तर अशा पद्धतीचं 3 वेळा शिफ्टिंग करावं लागायचं. पण 10 लाखाचा रस्ता दिला तर तो मुख्य रस्त्याचा जो टेम्पो आहे तो टेम्पो डायरेक्ट शेतापर्यंत आला आणि शेतकऱ्याचं पीक त्या टेम्पो मधून डायरेक्ट कॅनलद्वारे बाहेर निघालं. बऱ्याचशा ठिकाणी गेल्यानंतर सांगितलं जातं कॉलेजला म्हणजे लोकांना पाऊस हवासा वाटतोय, परंतु पाऊस जर पडला तर हे चिखलातले वाड्या वस्त्यावरचे रस्ते, त्या ठिकाणी कॉलेजला जाणाऱ्या मुलांची अपघात, शाळेला जाणाऱ्या मुलांची अपघात, मोठा पाऊस झाला तर शाळेला कॉलेजला बुट्टी मारायची वेळ येते विद्यार्थ्यावर सुद्धा. त्या ठिकाणी एखादा पेशंट असला तरी पाऊस चालू असला तर त्या ठिकाणी त्या आरोग्याच्या सुविधा सुद्धा मिळणं हे कठीण जात होतं. त्या अशा बाबतीत वाड्या वस्त्यावरचे रस्ते सुद्धा चांगल्या प्रमाणात या ठिकाणी काम करण्याचं त्या ठिकाणी आतापर्यंत आपण केलं. आपण बघतोय आरोग्याच्या बाबतीत पंढरपूरमध्ये आपल्या कॉटेज हॉस्पिटलला सुद्धा 200 बेडची सुविधा दिली. 1000 बेडचं हॉस्पिटल महाराष्ट्रात कुठेही नाही अशा पद्धतीचं एक सरकारी हॉस्पिटल त्या ठिकाणी आज पंढरपूर शहरामध्ये होतंय. बंधूंनो, मंगळवेढ्यामध्ये 100 बेडचं हॉस्पिटल होतंय आणि निंबोनीमध्ये मंगळवेढा तालुक्यातल्या ग्रामीण रुग्णालय 30 बेडचं हॉस्पिटल होतंय. आरोग्याच्या बाबतीत सुविधा होते, रस्ते होते, वीज होते, पाणी होते आणि प्रामुख्याने रोजगाराचा प्रश्न आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये MIDCचा पहिला टप्पा पूर्ण होऊन त्या निमित्तानं आज MIDC पूर्ण होते आणि जे बेरोजगार युवक आहेत या ठिकाणी जे नवीन पिढी तयार होते याकरता सुद्धा त्यांच्या हाताला काम देण्याचं आणि त्या युवकांना त्या ठिकाणी उद्योजक होण्याची संधी आज या ठिकाणी आपल्याच तालुक्यामध्ये होते. हा खूप मोठा आनंद आहे. खरं म्हणजे अनेक गोष्टी होत असताना पंढरपूर शहरामधल्या सुद्धा बरेचसे रस्ते, वीज, त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन, पिण्याचे पाणी यासाठी सुद्धा शेकडो कोटीचा निधी येऊन या ठिकाणी अनेक लोकांना दिलासा देण्याचं काम होतंय. शिवाय वारकऱ्यासाठी सुद्धा
स्कायवॉक असेल, दर्शन मंडप असेल, अनेक सुविधा या निमित्तानं आज आपण करतोय आणि नक्कीच या पुढच्या कालावधीत सुद्धा आज एवढा 3,000 कोटीपेक्षा जास्त आपण अल्पावधीतच निधी आणलेला आहे आणि हा 2.5-3 वर्षात जर 3,000 कोटीपेक्षा जास्त निधी येत असेल तर मला सांगा आपल्याला जर पुढची 5 वर्षे मिळाली तर आपल्याला किती निधी येईल? किती येईल निधी? 10,000 कोटी. आता ही झालं एका आमदाराचं आणि 2 आमदार झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी विकास कामं पुढच्या वर्षी एकाही गावातलं त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही या सगळ्यांना मी आश्वस्त करतो आणि आपण सर्वांना विनंती करतो. आता बराचसा यानंतर आता थोडस टाइम अभावी मी त्या ठिकाणी उरक्त घेतो आणि आज सगळ्यांना परत एकदा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्व जनतेला नम्रपणे आवाहन करतो, नम्रपणे विनंती करतो की आपण या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जो राहिलेला विकास आहे हा विकास आपण पूर्ण करण्याकरता आपण सर्वांनी या ठिकाणी येणाऱ्या 20 तारखेला भारतीय जनता पार्टी कमळाचं चिन्ह आहे, भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या आपल्या पक्षाचं कमळाचं चिन्ह आहे. आपण येणाऱ्या 20 तारखेला कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मताने निवडून द्यावं ही सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो आणि यानंतर प्रशांत मालक परिचारक साहेबांना विनंती करतो त्यांनी संबोधित व्हावं.